नमस्कार मित्रांनो, मी विष्णू क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। जसं की आता MBAचे फॉर्म आणि अदर फॅकल्टीचे फॉर्म पण सुटलेले आहे। त्याच्यामध्ये एक आपल्याला ऑप्शन दाखवतात ABC ID। ABC ID म्हणजे काय, तो कुठून मिळवायचा, तो कुठून घ्यायचा, आपल्याला कॉलेज प्रोव्हाइड करेल का की आपल्याला ऑनलाईन मिळेल, ही प्रोसेस आपण इथे जाणून घेऊयात। आपल्याला हा ऑनलाईन थ्रूच काढावा लागतो ABC ID। आता हा कसा काढायचा आणि काय करायचं याचं आपण बघूयात, शेवटपर्यंत राहा। आता ही सगळी प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये करत आहे, अँड्रॉइड मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्ही गुगल क्रोम किंवा गुगलवर जाऊन तिथे सर्च करू शकता abc.gov.in। हे असं सर्च केलं किंवा ABC ID असं जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला तिथे वेबसाईट येईल। पण आपण डायरेक्ट वेबसाईटला जाऊ डायरेक्टली, कारण थर्ड पार्टी वेबसाईट भरपूर येतात, त्याच्यामुळे मी डायरेक्ट वेबसाईटच टाकलेली आहे। आता हे आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स। आता इथे बघू शकता या वेबसाईटवर बरंचसं त्यांनी वेबसाईटविषयी माहिती दिलेली आहे, काय ते सर्व्हिसेस देतात। इथे आपल्या भारताचा नकाशा पण आहे, तिथे त्यांनी त्यांची माहिती दिली आहे वेबसाईटवर। पण आपल्याला काय करायचं आहे, वरती लॉग इन जो ऑप्शन दिसतोय वरच्या साईडला, त्या लॉग इन बटनावर क्लिक करून तिथे आपल्याला स्टुडंट हा पॉपअप सिलेक्ट करायचा आहे। युनिव्हर्सिटी आणि स्टुडंटपैकी आपले स्टुडंट सिलेक्ट करायचं आहे। स्टुडंट सिलेक्ट केल्यानंतर तिथे असं लॉग इनसाठी साइन इनसाठी विचारलं जाईल। ज्याचं कुणाचं अकाउंट नसेल त्यांनी साइन अप या बटनवर दाबायचं न्यू युजरसाठी, तर तो तिथे नवीन अकाउंट बनवू शकतो। साइन अप केल्यानंतर त्याला त्याची डिटेल्स वगैरे टाकावं लागेल। आणि ज्याचं ऑलरेडी डिजिलॉकरला अकाउंट वगैरे आहे त्यांनी साइन अप डायरेक्ट लॉग इन करायचं आहे। तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पिन टाकायचा आहे, खाली जे दोन ऑप्शन टिक मार्कसाठी केलेले आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो। ज्यांचं डिजिलॉकरला अकाउंट आहे त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, पण ज्यांचं डिजिलॉकरला अकाउंट नाही त्यांच्यासाठी पण इतकं अवघड नाही। थोडं फक्त त्यांना साइन अप करावं लागणार आहे न्यू युजरसाठी, थोडा वेळ जाईल। स्वतःची माहिती, आधार कार्डचे इन्फॉर्मेशन, पॅन कार्डची इन्फॉर्मेशन टाकणं अनिवार्य आहे। आता की युनिव्हर्सिटीला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक झालेलं आहे, त्याच्यामुळे हा ABC ID वापरला जातो। त्याच्यामार्फतच तो ID आपल्याला प्रोव्हाइड केला जातो, आपल्या आधार कार्ड थ्रू आणि पॅन कार्ड थ्रू। आता आपण बघूयात पुढे प्रोसेस काय होते इथे। आता हे आपण केल्यानंतर आपल्याला इथे आपलं नाव शो झालेलं आहे। ह्या मोबाईल नंबरवर माझे दोन विद्यार्थ्यांचे ABC ID जनरेट झालेले आहेत। तर आपल्याला कुणाचा मिळवायचा आहे ते तिथे शो झालेलं आहे। तर आपण वरच्या याचं सिलेक्ट करूया, विष्णू झुंबर क्षीरसागर हे माझं स्वतःचं आहे, तर ते आपण सिलेक्ट करूयात। आता हे सिलेक्ट केल्यानंतर पाहूयात काय पुढे काय प्रोसेस होती ते। साइन अप करूयात, साइन इन करूयात। साइन इन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो आपण सुरुवातीला टाकलेला त्याच्यावर आपला एक OTP गेलेला आहे यांच्या थ्रू, तो OTP इथे टाकणं अनिवार्य आहे। बघूयात आपल्या मोबाईलवर OTP आलेला आहे का। आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर प्रेम दाखवत चला, लाईक करत चला, शेअर करत जा असेच व्हिडिओ। आता बघूयात आलेला आहे आपल्याला OTP, आपण टाकतोय। OTP टाकल्यानंतर पुढली प्रोसेस काय होते बघूया मित्रांनो। हे बघू शकता मित्रांनो, डिजिलॉकरचं ॲक्सेस मिळवण्यासाठी आलो आणि डेनिंग हा ऑप्शन येत आहे। इथं आपला आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्डचे शेवटचे 5 नंबर आणि आधार कार्डचे 4 नंबर शो झालेले आहेत। म्हणजे तिथून आपण खात्री करून घ्यायची आहे आणि ॲक्सेस द्यायचा आहे, आपल्याला तिथं अलो करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ABC ID जनरेट होईल। हे बघू शकता मित्रांनो, आपला ABC ID जनरेट झालेला आहे। काही सिक्युरिटीच्या रिझनमुळे मी तो हाईड केलेला आहे, ब्लर केलेला आहे। इथे माझं नाव बघू शकता, हॅलो विष्णू झुंबर क्षीरसागर। इथे माझा आधार कार्डवरला अपडेटेड फोटो आलेला आहे आणि जो क्रेडिट पॉईंट आहे तो 0, त्याला एवढे हे नका देऊ, तो 0च असतो तिथे। त्याचं एवढे मला इन्फॉर्मेशन नाही माहीत, पण खाली तुमचं ABC IDचाच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सेव्ह करण्यासाठी। 12 अंकी ABC ID असतो तुमचा, जेणेकरून तुमच्याकडे नोट डाऊन राहील। धन्यवाद मित्रांनो।